जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पर्यावरण दिनी नंदुरबारमध्ये पर्यावरणावरच घाला मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड। एकीकडे जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाचा संहार। एकीकडे जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करून पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जात असताना नंदुरबार जिल्ह्यात वेगळेच चित्र समोर आले आहे। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांना जोडणाऱ्या विसरवाडी खेतया महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात येत असून यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आजचे जग हे तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरणाचे जग आहे। प्रगतीच्या नादात जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि भू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे। जंगलांची बेसुमार कत्तल होत असल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारखी मोठी समस्या उभी आहे। या सर्व संकटांच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीला वाचविण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो। पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम ठिकठिकाणी होत आहेत। शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये कार्यक्रम घेतले जात आहेत। वृक्षारोपण, नदी स्वच्छता, प्लास्टिक पिशव्या जमा करणे, कचऱ्याचे व्यवस्थापन अशी कामे केली जात आहेत। पर्यावरण रक्षण ही केवळ सरकारची किंवा सामाजिक संस्थांची जबाबदारी नाही, तर ती आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे। असे असताना नंदुरबार जिल्ह्यात विसरवाडी खेतया महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्त्यालगत असलेली अनेक वर्षांपासूनची मोठी झाडे तोडली जात आहेत। या झाडांमुळे परिसरात नैसर्गिक सावली, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल टिकून होता। मात्र विकासकामांच्या नावाखाली हरितपट्टा वेगाने नष्ट होत असल्याने भविष्यात पर्यावरणीय संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। वृक्षतोड केली जात असली तरी त्या तुलनेत नवीन वृक्ष लागवड होत नसल्याचा आरोप केला जात आहे। अनेक ठिकाणी पर्यायी वृक्षारोपणाची केवळ कागदोपत्री अंमलबजावणी होत असल्याने पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। असे असताना नंदुरबार जिल्ह्यात विसरवाडी खेतया महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्त्यालगत असलेली अनेक वर्षांपासूनची मोठी झाडे तोडली जात आहेत। या झाडांमुळे परिसरात नैसर्गिक सावली, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल टिकून होता। मात्र विकासकामांच्या नावाखाली हरितपट्टा वेगाने नष्ट होत असल्याने भविष्यात पर्यावरणीय संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। वृक्षतोड केली जात असली तरी त्या तुलनेत नवीन वृक्ष लागवड होत नसल्याचा आरोप केला जात आहे। अनेक ठिकाणी पर्यायी वृक्षारोपणाची केवळ कागदोपत्री अंमलबजावणी होत असल्याने पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। वाढते तापमान, जंगल आणि झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे उष्णतेच्या तीव्रतेत वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। त्यामुळे विकासकामांबरोबर पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। जागतिक पर्यावरण दिनीच मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड ही प्रशासनासाठी आणि समाजासाठी चिंतेची बाब ठरत असून विकास हवा, पण पर्यावरणाच्या किंमतीवर नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। We'll be right back.